शेवटचे 2 बॉल, लास्ट बॉल तुषार यांना, आणि तुषार यांनी जोरदार मारायचा प्रयत्न केला होता पण तो काही त्यांना पुढे मारता आलेला नाही आणि ते रनआउट झालेले आहेत. शेवटच्या मारायचा प्रयत्न, नो बॉल इक्बाल सिंग यांच्याकडून आणि फ्री हिट. बघू मधुर द डिस्ट्रॉयर आपल्या टीमसाठी काय करतात आणि ते सामना करतील इक्बाल सिंग यांचा. आणि हा पुढचा चेंडू टाकलेला आहे पण ते मधुर तनेजा बीट झालेले आहेत. इक्बाल सिंग पुढचा चेंडू टाकत आहेत आपल्या संघासाठी आणि मधुर तनेजा ऑन स्ट्राईक आणि मारायला जात होते पण वाईड चेंडू. एकच धाव आणि आता ओव्हरथ्रोच्या रन्स पण मिळतील त्यांना. 2 धावा घेतलेल्या आहेत ओव्हरथ्रो मध्ये आणि फ्री हिटवर काय त्याचा ऍडव्हान्टेज घेऊ शकतील. आणि स्लो बॉल टाकला होता आणि मारायचा प्रयत्न केला पण त्यांना काही तो मारता आलेला नाही आणि हा आऊट. आणि स्लो बॉल परत एक वाईड चेंडू गेलेला आहे. शेवटचा चेंडू अमित पांडे यांच्याकडून आणि मधुर शॉट मारायच्या नादात शेवटचे 2 ओव्हर राहिलेले आहेत. त्याला 42 धावा पाहिजे. फरांदे स्ट्रायकर यांना 2 ओव्हरमध्ये 42 धावा पाहिजेत. एक मिनिट स्कोर बोर्ड वॉज नॉट रेडी, जस्ट वेट. संघासाठी गुरु राईट आर्म ओव्हर द विकेट आणि त्यांचा सामना करतायत स्वप्नील. पहिला चेंडू टाकतायत ते गुरु आणि त्यांचा सामना करतायत ते स्वप्नील, जे अतिशय सुंदर फलंदाजी करत आहेत आपल्या टीमसाठी. आणि हा फुलटॉस घेतलेला मारलेला चेंडू पण सरळ फिल्डरच्या हातात, त्यामुळे एकही धाव घेता आले. आणि हा सुंदर टाकलेला चेंडू पण नॉट आउट पोचले होते. आहे फरांदे स्ट्रायकर्स या टीमला प्रत्येक बॉलमध्ये त्यांना चौका पाहिजे आता, किंवा मध्ये षटकार आले तर ते कव्हर होतील. बघू गुरु आपल्या संघासाठी काय करतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं आणि 1 धाव घेतलेली आहे आणि हा आऊट, रनआउट झालेले आहेत असं वाटतं. स्वप्नील थकले त्यामुळे त्यांना काही ती धाव कंप्लीट करता आलेली नाही आणि सिंपल रनआउट केलेला आहे. तो आहे डेड बॉल होता हा. अंपायर जरा इकडे पण लक्ष द्या, आमच्या जे स्कोर मेंटेन करतात त्यांच्याकडे. आता नाम आले तुषार नॉन स्ट्रायकरवर. त्यांचं पण नाव तुषारच आहे. तुषार बाजूला आणि तुषार दोघं एकमेकांच्या बाजूला उभे आहेत. संघासाठी काय करतात. आणि हा वाईड बॉल टाकलेला आहे गुरु यांनी आणि स्पीडचं ऑब्जेक्शन पण घेतलं. चेंडू टाकलेला आहे पण तो काय मधुर यांना मारता आलेला नाहीये आणि एकही धाव पण. चेंडू आणि हा स्लो बॉल टाकलेला आहे आणि चांगला शॉट मारला होता पण तो नेटला लागल्यामुळे काही मधुरांना चौकार मारता आलेला नाही. एकच धाव घेतलेली आहे मधुर यांनी. इतकं इझी पण नाहीये. सो सुमित बघू आपल्या संघासाठी काय करतील. आणि गौरव यांनी जोरदार मारलेला शॉट पण नेटला लागल्यामुळे एकच. त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं 36 धावांनी त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. अतिशय दणदणीत विजय म्हणता येईल आपल्या फरांदे स्ट्रायकर्स यांना. अजून थोडी प्रॅक्टिस करावी आणि पुढच्या वर्षी परत यावे. अतिशय सुंदर सामना आपण बघितलेला आहे इकडे. पुढचा सामना होत आहे. नेक्स्ट मॅच इज बिटवीन